बसवराज पाटील मुरुमकर काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताना मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये माझा भी 30-35 वर्षापासून राजकारणामध्ये अनुभव आहे आणि मी काम करत असतो। ज्या दिवशी बसवराज पाटील मुरुमकर साहेबांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होणार होता त्या दिवशी लातूर जिल्ह्यातले भारतीय जनता पार्टीचे नेतागण, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीचे नेतेगण आणि सर्व महाराष्ट्राचे नेतागण सगळं स्वागत केलेलं एकमात्र व्यक्तीला मी बघितलेलं ते बसवराज पाटील मुरुमकर साहेब। सर्वसामान्य राजकारणामध्ये दुसऱ्या पार्टीतून दुसऱ्या पार्टीमध्ये येताना ज्या पार्टीत प्रवेश करताना त्या पार्टीमध्ये असलेल्या नेतागणाला दुसऱ्यांना आता मनपूर्वक स्वागत करावं असं वाटत नाहीये, पण एकमात्र व्यक्ती बसवराज पाटील मुरुमकर साहेबाला मी स्वागत करताना मी पाहिलेलं, मी साक्षी आहे। त्याकरता मी म्हटले राजकारण संत स्वभावाचं, सात्विक विचाराचं सज्जन राजकारणी जर कोण तर असेल तर बसवराज पाटील मुरुमकर साहेब आहे आणि तेच त्यांच्याच मार्गदर्शनावर त्यांच्याच पातळीवर युवा नेते शरण पाटील पण त्याच मार्गावर लोकांची सेवा करावा, सार्वजनिक जीवनमध्ये सेवनाच्या भावनेतून काम करावं ह्या उद्देशानं आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शरण फाउंडेशन तर्फे गोरगरिबासाठी ग्रामीण भागातले विशेष करून गोरगरीब आरोग्याचा खर्च ह्या काळात गोरगरिबांचा खर्च करण्याचा ताकद नसते, त्याकरता जनसेवे जनार्दन सेवा ह्या विचार घालून शरण पाटील आज आणि उद्या 2 दिवस खूप मोठ्या प्रमाणात ह्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। जवळपास अंदाजा 10,000च्या वर ह्या कार्यक्रमाचा लाभ घेणारे नोंद झालेली आहे। तर हे सर्व एवढे यशस्वी मोठ्या प्रमाणात व्हायला तुमच्या सर्वांचं सहकार्यामुळे झालं, हे पण तेवढंच खरे आहे। माणसाच्या जीवनामध्ये राठी साहेब सांगितले पैशाला महत्व नाहीये। एक काळात होता पैशाला महत्व नाही तर माणुसकीला महत्व होती, पण आता हे कलियुग आहे। कलियुग मध्ये एका माणसाच्या शरीरामध्ये देव आणि दानव घुसलेले आहेत। देव आणि दानव माणसाचा रवैया कसा राहतो हे फार सांगण्याची मुश्किल आहे। तर भी दुनिया सत्यावर चलतो, धर्मावर चलतो, आदर्शवर चलतो आणि आवाज बुलंद सत्य धर्म हेच बुलंद आवाज असतो। त्याकरता समाजामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ आपण का केलो तर कोणी आठवण ठेवत असेल
तर सार्वजनिक जीवनामध्ये लोकांच्या हिताचं काम आणि लोकांचा सेवा हे परम आठवण ठेवणारे आहेत. त्याकरता आज भारतीय जनता पार्टी देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये डबल इंजिन सरकार गेले 11 वर्षापासून केंद्रात आपण सरकार बघतो. केवळ मोदी साहेबांचं स्वप्न आणि दूरदृष्टित्व नेतृत्व, देश मजबूत, देशासोबत देशामध्ये असलेल्या 140 करोड जनताची सर्व दृष्टिकोनातून लोकांचे उद्धार व्हावं, विशेष करून गोरगरिबांची. पहिल्याचे सरकार गरिबी हटावाचे नारे देत होते, पण देशातली गरिबी कधी मिटली नव्हती. केवळ 10 वर्षामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये 25 करोड गोरगरीब गरिबाच्या रेखाचं वर उठून मध्यम वर्गामध्ये आलेलं एकमात्र उदाहरण विश्वामध्ये कुठेतरी असेल ते भारताचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला श्रेय जात येतो. भारतामध्ये जे असलेलं प्रधानमंत्री आयुष्यमान भारत, जे गोरगरिबासाठी विश्वामध्ये सर्वात मोठा हेल्थ इन्शुरन्स गोरगरिबासाठी, जवळपास 55 करोड लोकांना याचा फायदा होत आहे. वर्षाला 5,000 प्रति कुटुंबाला, आता 10,000 वाढलेले आहेत, 10 लाख प्रति कुटुंबाला आज भारतामध्ये असलेल्या गोरगरिबांचा त्याचा लाभ सर्वात जास्त होत्यामुळे आज भारताचा गरीब हळूहळू सशक्त होत चालले. भारताचा गरीब आर्थिक सशक्त होत चालले. भारताचा गरीब स्वाभिमान आणि स्वावलंबनाच्या जीवनाची त्या मार्गातून आज त्यांचं जीवन साकार होत चाललेली आहे. बंधूंनो, ह्या कार्यक्रम आता 12:15 वाजलेले आहेत. डॉक्टर साहेब आणि सर्व हेल्थ डिपार्टमेंटचे सर्व अधिकारीगण त्या कार्यक्रमाच्या तुमच्यासाठी सेवेमध्ये आहेत. मुंबईमध्ये महाराष्ट्र सरकारचं अधिवेशन चालू आहे. गेले 2 महिन्यापूर्वीच महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारला प्रचंड आशीर्वाद देऊन महाराष्ट्र जनताच्या सेवा करण्यासाठी संधी दिलेल्या आहेत. आणि आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीसजी सर्वांना भरोसा आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा एकदा उत्कृष्ट विकास होतो आणि महाराष्ट्र जनताला सरकारकडून भरपूर फायदा मिळेल. ह्या विश्वासानं तुम्ही आशीर्वाद केलेले आहेत. तेच मार्गावर आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीसजी ते काम करत आहेत. ह्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष आणि परोक्ष सर्व मान्यवरांना आभार व्यक्त करून ह्या कार्यक्रमाला मला आमंत्रित केलेले शरद पाटील आणि सर्व मंडळीला मी मनपूर्वकापासून आभार प्रकट करतो. आणि माझा
भाषण ऐकल्यामुळे तुम्ही सर्वांना पण आदर प्रकट करून माझं 2 गोष्टी तर संपतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.